शङ्खायोदितो पिण्डपातं पठिसेवामेनेव दवाय न मण्डनाय न विभूषणाय यावदेव इमसकाय यापनाय विहुंसु परतिया ब्रह्मचर्यानुगहाय इति पुराणं च वेदनं पठिहंखामि नवं च वेदनं न उपादेशामि यात्रा च मे भविष्यति अनवज्यता च सुविहारो चाति सपरोगो विनिमोतो सपसन्ता भवन्तितो सपवेरं कंतो निपुतो चतुवाङ्भवा सभी धुक्कचंद्राचं व्रत होत असताना एक कर्माचा एक भाग आहे म्हणून आपण त्याचं अनुमोदन केलं पाहिजे. साधु 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 कसा तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ आपल्या सर्वांचे मार्गदाता बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व पूजनीय भिक्खू संघ श्रद्धावान उपासक उपासिका आज आपण बौद्ध धम्म यामध्ये बौद्ध उपासक उपासिका म्हणून आपलं स्थान आपण निर्माण केलेलं आहे. बौद्ध उपासक उपासिका या माध्यमाने आपलं परम कर्तव्य असतं की आपण बौद्ध संस्कृती समजून घेतली पाहिजे, बौद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं जे काही संकल्प आहे, भगवान बुद्धांचा जो काही आदेश आहे तो म्हणजे धम्माचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे. बाबासाहेबांचा आदेश भिक्खू संघाला आहे आणि बुद्धाचा आदेशही भिक्खू संघाला आहे. तद्वतच बाबासाहेबांचा आदेश सर्व उपासक उपासिकांना पण आहे. तथागतांचा आदेश चरत भिक्खवे चरिकम चरे बहुजन हिताय बहुजन सुखाय. हा आदेश भिक्खूनो या समाजामध्ये आपण नेहमी फिरत राहावं, धम्माचा प्रचार प्रसार करावा, बहुजन हितासाठी बहुजन सुखांसाठी हे भिक्खूंचं कर्तव्य जबाबदारी आहे. तो आदेश भगवंतांनी त्यांच्या हयात असतानाच आपल्याला दिलेला आहे.
तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या गोष्टीचं महत्त्व ओळखलं. 1956ला धम्मदीक्षा झाल्यानंतर त्यांनी सुद्धा हा आदेश उपासक उपासिकांना दिलेला आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे सुद्धा बाबासाहेबांचा आदेश आजच्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे जे दोन महापुरुष या भारतीय इतिहासामध्ये होऊन गेलेले आहेत, सम्यक संबुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेब, त्यांच्या चित्तामध्ये या समाजाबद्दल मैत्री, करुणा, जे काही सद्भावना आहे ती अत्यंत उच्च कोटीची आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. आपलं जे काही स्थान आहे समाजामध्ये, आपण भिक्षू असू किंवा उपासक उपासिका असू, सामनेरी किंवा भिक्षुनी असू, आपलं जे जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून आपण कधीही दूर गेलं नाही पाहिजे. हे आपल्या जीवनाचं आद्य कर्तव्य आणि जबाबदारी आहे. आपल्याला जे समजलं, जे आपल्याला साध्य झालं, जे आपण ग्रहण केलं, ते जगाच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी आपण ते दुसऱ्यांसोबत शेअर केलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांसोबत आपण त्याचं विभागणी केली पाहिजे. आपल्याला जे प्राप्त झालं हे आपलं पुण्यकर्म आहे आणि आपण जे दुसऱ्यांसाठी आपण त्याची वाटप करतो ते सुद्धा आपलं या माणसाच्या जीवनातील महान असं पुण्यकर्म आहे. त्या उद्देशाला अनुसंगून आज आपण आपली जी काही परंपरा आहे, आपली जी काही परंपरा आहे, आपलं जे काही प्रथा आहे, बुद्धाचा धम्म जाणून घेणे, शिकून घेणे, आचरण करणे, अनुभवणे आणि त्याचा प्रचार प्रसार करणे, तो टिकून ठेवणे, हे आपल्या जीवनाचं सर्वात मोठं ध्येय उद्देश आहे. कारण जो इतिहास आहे तो आपल्यामुळे, या काळातील इतिहास आपल्यामुळे लिहिला जाणार आहे आणि आपण त्या इतिहासासाठी साक्षी असणार आहोत. आपण या माणसाच्या भूमीमध्ये आत्ताच्या काळामध्ये येऊन आपण काय काय केलं, बुद्ध धम्म टिकवला का बुद्ध धम्म लोप पावण्याचा प्रयत्न केले, हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि निश्चितच आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की आपण बुद्ध धम्म प्रचार प्रसार करत आहोत, तो टिकून ठेवत आहोत आणि हा बुद्ध धम्म टिकला तर आपल्या भावी पिढ्या त्या सुखी होतील, समृद्ध होतील आणि ते जीवनामध्ये त्यांचं जे काही उच्चतम ध्येय आहे, दुःखमुक्तीचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही सहाय्यक बनणार आहात. तर ही खूप मोठी जबाबदारी आहे. फक्त आपण माणसाच्या जन्मामध्ये आलो, माणूस म्हणून जीवन जगत आहोत आणि एक एक दिवस मोजत आहोत आपल्या जीवनाचा. कळत नकळत तुमच्या जीवनाचे दिवस मोजल्या जात आहे आणि एक एक दिवसात कमी होत आहे. एका दिवसाने तुम्ही तुमच्या अंतिम गंतव्यापर्यंत पोहोचत आहात. तर जर आपण त्याच्याबद्दल सावध नसलो, जागृत नसलो, सतर्क नसलो आणि त्याच्याबद्दल आपण कर्तव्य दक्ष नसलो तर आपलं हे जीवन व्यर्थ जात आहे, नष्ट होत आहे. यासाठी जे जे काही थोर महापुरुष या समाजामध्ये होऊन गेलेले आहे त्यांची हीच चेतना आहे की आपण समाजासाठी उपयोगी पडावं. आपलं जीवन, आपलं आयुष्य समाजासाठी उपयोगी पडावं, त्यांचं कल्याण व्हावं आणि ते सद्गतीला, सुगतीला प्राप्त व्हावे. आपल्यासाठी जे प्रयत्न केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
कारण ती या काळातील सर्वात मोठी इतिहासातील एक महामानव अशी त्यांची नोंद सर्व जगाने घेतलेली आहे. त्यांचे जे कर्तव्य आहे ते तर तुम्हाला माहिती आहे, ते बोधिसत्व आहेत. त्यांनी भारतीय समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता, सदाचार, सर्व सद्गुणाची जोपासना करण्यासाठी त्यांनी आदर्श अशी भारतीय राज्यघटना लिहिली आणि त्यामध्ये सर्व समाजाची त्यांनी सेवा केलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब या काळातील आदर्श एक महापुरुष आहेत. इतिहास त्याची नोंद घेतल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. बाबासाहेबांच्या अगोदर सम्राट अशोक यांचं नाव आपल्याला आठवत असेल, माहिती असेल. इतिहासाने सुद्धा त्यांची नोंद घेतलेली आहे. सम्राट अशोक हे जगातील सर्वात मोठे श्रेष्ठ असे सम्राट होते. देवानुप्रिय म्हणून त्यांची ओळख होती. मनुष्याने देवतांना प्रिय असलेले राजा सम्राट अशोक हे श्रेष्ठ सम्राट होते. त्यांच्यासारखा महान कोणी झाला नाही, न कोणी पुढेही होऊ शकेल. जर आपण त्यांची गुणवत्ता पाहिली तर त्यांच्यासारखं महादान कोणीही केलं नाही. काय दान केलं सम्राट अशोकाने? त्यांनी जम्बूद्वीपामध्ये राज्य केलं आणि जम्बूद्वीपामध्ये बुद्धाचं प्रवचन, बुद्धाचं शिकवण, बुद्धाचं उद्देश सफल करण्यासाठी आपलं सर्वस्व जीवन वाहलं. त्यांनी फक्त स्वतःचं जीवन वाहलं नाही, त्यागलं नाही, समर्पित केलं नाही, तर ते धम्माचे खऱ्या अर्थानं दायाद झाले. धम्मदायाद. धम्मदायाद कोणाला म्हणतात? जे आपल्या जीवनामध्ये सर्वात प्रिय असलेली जी गोष्ट आहे त्या गोष्टीचं धम्मासाठी, धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते दान देतात. मग असं दान कोणतं आहे त्यांचं? त्यांचा मुलगा आणि मुलगी संघमित्रा आणि महेंद्र या दोन पुत्रीचं आणि पुत्राचं दान त्यांनी संघाला दान दिलं. त्यांना भिक्षू बनवले. फक्त भिक्षू बनवून इथं ठेवलं नाही आपल्याजवळ, तर त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी विदेशामध्ये पाठवलं. आणि ज्या ज्या भिक्षू त्यांच्या या धम्म मिशनमध्ये सहभागी झाले होते त्यांच्या काळामध्ये 10 भिक्षू त्यांनी अरब भिक्षू त्यांनी विदेशामध्ये पाठवले. कशासाठी? धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी. त्याच्यामध्ये एक आपला मुलगा आणि मुलगी सुद्धा त्यांनी पाठवली. हे अरब असलेले भिक्षू त्या गुणवत्तेचे ज्या ज्या देशामध्ये गेले त्या त्या देशामध्ये जाऊन त्यांनी सगळ्या देशचा देश बौद्ध बनवला. एवढं मोठं कार्य कोणीही करू शकलं नाही. त्या काळामध्ये जिथे त्यांना भाषा कळत नाही, संस्कृती माहिती नाही, परंपरा माहिती नाही, कसलाही कल्चर माहिती नाही, त्यांचं खाणं पिणं वेगळं, हवामान वेगळं त्या त्या देशाचं, पण तेथे जाऊन भारतीय भिक्षूने जे अशोकाच्या मिशनमध्ये होते त्या त्या भिक्षूने एक दोघांनी जाऊन ज्या ज्या देशामध्ये गेले त्याचा सगळा देश त्यांनी बौद्ध बनवला. एवढे मोठे उपकार या जगावरती सम्राट अशोकाने केले. फक्त धम्माचा प्रचार प्रसार केला नाही तर खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाची महाकरुणा, महामैत्री हे सुद्धा त्यांनी वाढवली, प्रसारित केली. सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकाने सर्वात अगोदर भूतदया ही जगाला शिकवली. भूतदया काय असते? भूतदया म्हणजे सर्व जे काही प्राणी असतात त्या प्राण्यावरती भूतदया करणे, त्यांना सुद्धा सन्मानाने वागवणे, त्यांना सुद्धा त्यांचं रक्षण करणे. त्यांच्यासाठी माणसासाठी दवाखाने तर कोणी काढले असते. या जगातील पहिला सम्राट आहे
की त्यांनी पशु पक्षी प्राण्यासाठी सुद्धा दवाखाने काढले. जगामध्ये तोपर्यंत कोणीही भूतदया काय असते हे कोणाला माहिती नव्हतं. आणि कोणत्याही सम्राटाने, कोणत्याही महामानवाने असा कधी विचारही नव्हता केला की प्राण्यासाठी सुद्धा दवाखाने काढले पाहिजेत, त्यांचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. एवढी दया, एवढी करुणा, एवढी मैत्री कुठून आली? तथागतांच्या सद्धम्मामधून. जे जे काही त्यांनी ऐकलं, समजलं, त्याचं त्यांनी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल केलं आणि म्हणून सम्राट अशोक हे अत्यंत प्रिय झाले. माणसाचे दवाखाने काढले. पुन्हा राज्यामध्ये सुसंगतपणा येण्यासाठी त्यांनी रस्ते बनवले. रस्ते बनवून त्या ठिकाणी शाळा काढल्या, म्हणजे निवासस्थान बनवलं. पंथस्थ जे आहे त्या रस्त्याने जाणारे येणारे त्यांच्यासाठी निवासस्थान बनवले. वेगळ्या ठिकाणी चौक्या बनवल्या, जेणेकरून चोर, जे काही वाईट लोक असतील त्यांच्यापासून त्यांना काही त्रास होणार नाही, लुबाडल्या जाणार नाहीत. असे अनेक प्रकारच्या विविध सुविधा सम्राट अशोकाने केल्या. प्राण्यासाठी त्यांनी दवाखाने काढले, माणसासाठीही दवाखाने काढले. आणि माणसाची सोय कशी होईल, सर्व ते दुःखापासून कसे मुक्त होतील, अशाही पद्धतीचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. हे सर्वात मोठे महाउपकार सम्राट अशोकाचे आहे. आणि त्यामुळे सम्राट अशोकाच्या काळामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये धम्माचा प्रचार प्रसार झाला. सगळेच्या सगळे देश बौद्ध झाले. फक्त जम्बूद्वीपच त्यांनी धम्ममय केलं नाही, तर अनेक देशांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भिक्षू गेले त्या त्या ठिकाणी सर्व मानवाला बुद्धाचा धम्म कळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. थायलंड, श्रीलंका, इंडोनेशिया, सुमात्रा, जावा, मलेशिया, जपान, कोरिया, हाँगकाँग, तैवान, मंगोलिया, चायना, कंबोडिया, लाओस, अन्य भागामध्ये इराण, इराकपर्यंत त्यांनी आपली बौद्धिस्ट मिशनरी पाठवली आणि तेपर्यंत बौद्ध धर्म पोहोचवला. हे अनंत उपकार कोणाचे आहेत? सम्राट अशोकाचे आहे. कशावरती? जगावरती आहेत, फक्त भारतावरती नाही. त्यामुळे सम्राट अशोक हा जागतिक काय आहे? एक सम्राट आहे की ज्याने खरं तर आपल्या फक्त जम्बूद्वीपापर्यंतच बुद्धाची करुणा, मैत्री पसरवली नाही, तर सगळ्या जगामध्ये पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि या जगामध्ये सुख, शांती, आनंद नांदावा त्यासाठी बुद्धाला त्यांनी काय केलं? जिवंत केलं. वास्तविक पाहता सम्राट अशोक आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये 300 वर्षाचा कालावधी लोटलेला. 300 वर्षानंतर सम्राट अशोकाने भगवान बुद्धाला जिवंत केलं या भूमीमध्येच. कशाच्या रूपाने? प्रत्येक ठिकाणी त्यांनी बुद्ध इतिहास जिवंत केला. आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध जन्मले, भगवान बुद्धाचा प्रथम उपदेश झाला, ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने जन्म घेतला, ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने महापरिनिर्वाण प्राप्त केलं, ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने विशिष्ट अशा वेगळ्या वेगळ्या सूक्ताचा उपदेश केला, अशा सर्व धम्मस्कंधावर भगवान बुद्धाने, सम्राट अशोकाने स्तूप, चैत्य, विहार बनवले. किती बनवले? 84,000 स्तूप, चैत्य, विहार बनवले, लेण्या कोरल्या आणि तिथे बुद्ध जिवंत ठेवले. कदाचित सम्राट अशोकाने एवढे उपकार या जगावरती केले नसते तर आपल्याला भगवान बुद्ध सापडले नसते. काळावेळानुसार लोक पाहू शकले असते. तसा प्रयत्नही भगवान बुद्ध गेल्यानंतर तसा प्रयत्नही केला गेला की इथून बौद्ध संस्कृती कशी संपेल, कशी नष्ट होईल, असाही प्रयत्न केला गेला. पण
शेवटी भगवंताचे बल हे भगवंताचेच असतात. त्याला कोणी नष्ट करू शकत नाही, त्याला कोणी संपवू शकत नाही, तर कोणी बलवानही या जगामध्ये कोणी असू शकत नाही. पण त्यांनी वेगळ्याही प्रयत्नाने भगवान बुद्धाला संपवण्याचा प्रयत्न केला. कोणताही प्रयत्न झाला? भगवान बुद्धालाच अवतारवादामध्ये बसून मोकळे झाले. आणि तुम्हाला काय सांगितलं? भगवान बुद्ध किती अवतार आहेत, कोणाचे अवतार आहेत ते तुमच्या डोक्यामध्ये टाका. भगवान बुद्ध अवतार होऊ शकत नाही. भगवान बुद्ध हे अवतार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? अवताराची भाषा, अवताराची व्याख्या काय आहे? अवतार कशाने घेतला, कोणी घेतला, कशासाठी घेतला, त्याची कारण आहे. त्याच्यापैकी एकही कारण भगवान बुद्धासाठी लागू होत नाही. त्यामुळे भगवान बुद्ध अवतारवादामध्ये बसू शकत नाही. आता कोणताही अवतार जर आपण पाहिला, आतापर्यंत जेवढे काही अवतार झाले तुम्हाला माहिती दिल्या गेली वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमाने, तर ते अवतार कोणीतरी अवतार घेतला आणि त्यांनी काय केलं? कोणाचा तरी वध केला, कोणाची तरी हिंसा केली, कोणाची तरी हत्या केली आणि कोणावर तरी विजय मिळवला आणि तो अवतार झाला. भगवान बुद्धाने कोणाची हिंसा हत्या केली? कोणाची हिंसा हत्या करण्यासाठी भगवान बुद्धाने अवतार घेतला? बुद्धीला पटते का तुमच्या? नाही पटत. म्हणजे भगवान बुद्ध हे अवतार नव्हतेच आणि नाहीच. त्यामुळे आपण अवतारवादाला मानत नाही. आणि भगवान बुद्ध तर कोणाचेच अवतार नव्हते आणि कोणताही अवतार भगवान बुद्धाच्या तुलनेमध्ये, त्या लायकीमध्ये बसू शकत नाही. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे भगवान बुद्धाला संपवण्यासाठी अवतारवादाची संकल्पना पुढे केली आणि भगवान बुद्धाला त्या अवतारामध्ये बसून टाकलं. भगवान बुद्धाचं महात्म्य किंवा भगवान बुद्धाचं महत्ता एवढी होती की त्याला कोणी संपवू शकत नाही. शुद्ध सोनं जे असेल त्याची काय म्हणतात, त्याची चमक, त्याची झळाळी कोणीही नष्ट करू शकत नाही. जेवढं तापवलं तेवढं ते शुद्ध आणि शुद्धच होतं. तसं भगवान बुद्धाचं आहे, भगवान बुद्धाच्या धर्माचं आहे, भगवान बुद्धाच्या गुणवत्तेचं आहे. कोणत्याही ज्ञानी महापुरुषाने, विद्वान पुरुषाने यावं, तपासून पाहावं, भगवान बुद्धाचं तत्वज्ञान समजून घ्यावं आणि कोणीही नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. असं भगवान बुद्धाचं तत्वज्ञान, धम्म उच्चतम कोटीचं आहे. तर भगवान बुद्ध अवतारवादामध्ये फसून कधीही नष्ट होऊ शकत नाही आणि तसा प्रयत्न कोणी केला तरी तो सिद्ध होऊ शकत नाही. भगवान बुद्ध शुद्ध सोन्यासारखे आहे. लपवल्याने किती लपवलं तरी त्याचं काही गुणवत्ता कमी होत नाही. तथागतांचा जो सद्धम्म आहे हा त्याला विद्वान पुरुष कधीही टाळू शकत नाही, नाकारू शकत नाही. त्यामुळे त्यांनी भगवान बुद्धाला तर स्वीकारलं, पण शुद्ध स्वरूपामध्ये नाही, बुद्ध म्हणून स्वीकारला नाही, फक्त अवतार म्हणून स्वीकारलं. अवतार म्हणून त्यांनी स्वीकारलं, कारण की शुद्ध सोनं आहे, त्याला टाळू शकत नाही, विद्वानाचे हे गुणवत्ता होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी बुद्धाला तर स्वीकारलं, पण एक वेगळा अंग म्हणून स्वीकारलं, अवतारवादामधून स्वीकारलं, शुद्ध बुद्ध म्हणून स्वीकारलं नाही. तर ही त्यांची काय आहे, एक त्यांच्या बुद्धीची कमतरता आहे. बुद्धिमत्तेची त्यांची काय, एक खालच्या स्तराची गुणवत्ता आहे. तर त्यांनी बुद्धाला स्वीकारलं पण अवतार म्हणून. तर हा बुद्ध हे अवतार नाहीत हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं. म्हणजे बघा, सम्राट अशोकाने एवढं भगवान बुद्धाला जिवंत ठेवलं, 84,000 स्तूप चैत्य बनवले, ठिकठिकाणी कोरून ठेवले, विहार बनवले आणि तिथे इतिहास काढून ठेवला. अशोक स्तंभलेख, अशोक शिलालेख त्यांनी काय केले, जिवंत ठेवले. आणि जेव्हा जेव्हा जिथं कुठं उत्खनन होत आहे तिथं फक्त बुद्ध आणि बुद्धच बाहेर येत आहेत. या जगाचा इतिहास आहे, जर तुम्ही उत्खनन केलं या जम्बूद्वीपाचं, कुठेही तुम्ही
शोधलं, उत्खनन केलं, तर तिथं फक्त बुद्ध आणि बुद्धच तुम्हाला मिळतील, बाकीचं काहीच मिळत नाही. बाकीचे सर्व जे काही थोतांड आहे, भ्रामकल्पना आहे, मिथ्या धारणा आहेत किंवा मिथिकल्स जे आहेत, हे सर्व मिथिक्स त्यामधून काय होतात, प्रकट होतात. ते सत्य कुठे सापडत नाही. पौराणिक कथा, पौराणिक गोष्टी ह्या सगळं बाहेर येत आहे. पण बुद्ध म्हटला तर जिथे कोरलं, जिथे खोदलं, तिथे फक्त बुद्ध तुम्हाला मिळतो. आणि तो इतिहास सांगतो की बुद्ध त्या इतिहासामध्ये सर्वश्रेष्ठ आणि महान एक महापुरुष होऊन गेलेला आहे, बुद्ध होऊन गेलेला आहे. तर त्या बुद्धाची जोपासना करायची, त्यांची शिकवण जोपासायची, त्यांची संस्कृती जोपासायची. तर ही जबाबदारी तुमची आहे आणि ही जबाबदारी बाबासाहेबांनी तुमच्यावरती टाकली. म्हणजे बुद्ध, सम्राट अशोक, बाबासाहेब आणि तुम्ही एका कशामध्ये आहात, एका लाईनीमध्ये आहात. तुम्ही जोडलेले आहात बाबासाहेबांसोबत, बुद्धासोबत, सम्राट अशोकासोबत तुम्ही जोडलेले आहात. जे जे काही महापुरुष महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत बुद्ध साहित्यामध्ये, इतिहासामध्ये, जशी विशाखा, सुजाता, अनाथपिंडक, बिंबिसार, प्रसेनजीत, हे जे काही होऊन गेलेले आहेत त्यांचे तुम्ही पूर्वज आहात. म्हणजे तुमचे ते पूर्वज आहेत, तुम्ही त्यांचे काय आहात, वंशज आहात, वंशज. तुम्ही त्यांचे वंशज आहात. तर ही जबाबदारी तुम्हाला कळाली पाहिजे. तर त्यामुळे तुमचं जे काही जबाबदारी आहे त्याच्यापासून तुम्ही अलग होता कामा नये, तुम्हाला याचा विसर पडता कामा नये. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही बुद्धाची शिकवण, बुद्धाचा धम्म आपण टिकून ठेवलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे आणि तो पुढच्या पिढीला आपण तो दिला पाहिजे. जसं सम्राट अशोक धम्मदायक झाले तसे तुम्ही दायक झाले पाहिजे. तुम्ही सुद्धा दायक झाले पाहिजेत. आता तुमचं वय बऱ्यापैकी झालेलं आहे, म्हणजे तुम्ही वृद्ध झालात असं मी म्हणणार नाही, पण वय तुमचं बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हातारं झालं असं मी कधीच म्हणणार नाही, कारण की तुम्ही नाहीतच. कारण तुम्ही ॲक्टिव्ह आहात, तुम्ही विहारामध्ये येत आहात, तुम्ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात. पण तुमचं जीवन नाशवंत आहे, आमचं जीवन नाशवंत आहे. मग समजा कोणाचं कधी लवकर जयभीम झाला गेले, तर मग ही जागा कोण भरून काढावी. तुमची जी जागा खाली असेल ती कोणी भरून काढावी आणि ती भरून काढण्याची जबाबदारी कोणाची आहे, ही तुमची जबाबदारी आहे. याच्यासाठी तुम्ही धर्माचे दायक बनवले पाहिजे. संपत्तीचे वारस तुम्ही तर सहजच बनवता, कळत न कळत. नाही बनवले व्यक्ती येतातच, होतातच, पण धर्माचे वारस तुम्ही कधी बनवणार, ही जबाबदारी कोणाची आहे. धर्म टिकवायचा आहे, किंवा फक्त भिक्षू लोक नाही टिकू शकत. हा टिकवण्यासाठी तुम्ही अत्यंत महत्त्वाचे घटक आहात समाजातले, ते तुम्ही धर्माचे दायक बनवण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तर काय होतं, कधी कधी थोडक्यात बोलतो, तुम्हालाही काम आहे तर आम्हालाही काम आहे. तुम्हाला समजा 2 मुलं असतील, समजा 2 मुलं आहेत, एक सुपुत्र आहे आणि एक कुपुत्र आहे. कोण आहे तर 2 आहेत. समजा असं समजा एक सुपुत्र आहे आणि कुपुत्र आहे. तुमची कंप्लेंट कोणाबद्दल असते, सुपुत्राबद्दल का कुपुत्राबद्दल? कुपुत्राबद्दल. आणि त्याचा कुठेच विलाज होत नाही. मग तुम्हाला वाटत कुठली सुस्त आहे, विहाराची सुस्त आहे की नाही. चांगलं आहे, विहाराची वाट त्या निमित्ताने का होईना तुम्हाला सुस्त आहे, ते तुमचं अभिनंदन आहे, चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही विहारामध्ये येता, भंतजी याला दीक्षित करून टाका. हे ऐकतच नाही हो, शिकतही नाही, उन्हाळपणा करतो, भांडण झगडा करतो आणि खूप त्रासदायक आहे, तर तुम्ही याला दीक्षित करून टाका. आता आमची अपेक्षा असते की आमचा संघ गुणवंत असावा, आमचा संघ अत्यंत त्यागी असावा, महान असावा, शीलवान असावा. आणि तो घडवायचा असेल तर आम्हाला चांगले सुपुत्र दिले पाहिजे. पण तुम्हाला ते नाही देऊ वाटत.
तुम्ही द्यायचं झालं तर फक्तच त्याची वाट पाहता की याचं कसं निपटारा होईल, कोणाचा, कुपुत्राचा, आणि मग ते विहाराकडे वळवता. तर तुम्ही जर चांगले मुलं दिले नाहीत, चांगले भाऊ दिले नाहीत, चांगले वडील दिले नाहीत, चांगले पती दिले नाहीत, चांगले तुमचे नातेवाईक आम्हाला दिले नाहीत, आम्ही कसं ते कोणत्या मशीनमध्ये टाकून द्यावं त्यांना? हां, तुमची अपेक्षा असते भंतेजी आमच्या विहारात चांगले भंतेजी द्या. ठीक आहे, आमची अपेक्षा तीच असते, चांगल्यातल्या चांगले भंतेजी निर्माण व्हावे. पण तुम्ही देता का? एक म्हण आहे कोणाची, संत तुकाराम, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती. आता तिथं बीजच शुद्ध नाही, अशुद्ध बीज आमच्याकडे देतात आणि आम्ही काय निर्माण करावं त्यापासून? हा, आणि शेवटी दोष कोणाला? अहो भंतेजी, हे काय चांगले भंतेजी आहेत का? हा, हे काय चांगला संघ आहे का? जे गेले गुजरे ते आमच्याकडे तुम्ही पाठवता समाजाची विटंबना होऊ नये म्हणून, आणि त्याच्यामध्ये आम्हाला परिश्रम करावे लागतात. तर त्याच्यामध्ये काही श्रद्धावान असतात, ते खरोखर चांगले भंतेजी बघतात. पण काही काही असे असतात, ते कशाचे काही दाणे असतात ना, काहीतरी दाणे असतात, ते भिजू टाकतात, काय मूग काय हां, ते काही धान्य असतं, काही दाणे असतात, तर ते भिजायला टाकतात. तर चांगले दाणे असते ते फुगतात, भिजतात, चांगलं त्याचं काही काही बनतं. पण त्याच्यामध्ये काही दाणे असे असतात एकदमच कुच्चर असतात की ते भिजवलं तर भिजतच नाही, आणि तोच नेमका दाणा तुमच्या दाताखाली आला तर तुम्हाला तो काय होतो, इजा पोहोचवतो. तसंच एखादा भंतेजी, म्हणजे आम्ही कोणाची निंदा नाही करत, तसंच आमच्यामध्ये एखादा भंतेजी असेल आणि तो समाजामध्ये तसं काही रूप त्याचं प्रकट होत असेल तर तो त्याला काय म्हणावं, एक्सेप्शन म्हणावं, म्हणजे अपवाद म्हणावं. तुम्ही अपवाद म्हणून कधीच घेत नाही, तुम्ही सगळ्या संघाचीच किंमत काढताय त्याच्या एका माध्यमातून. असं होऊ नये कधी, असं सदानुभाचं कधी म्हणत नाही, तो अपवाद आहे. आता आपणही कधी कधी अपवाद असतो ना समाजामध्ये, आपले पाचवत काही साध्य नाहीत, काही अपवाद असतात. तर तसं म्हणूनही तुम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याला सुद्धा काय केलं पाहिजे, माफ केलं पाहिजे, आणि त्याला सुद्धा ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवलं पाहिजे. कमीत कमी तेवढं तर करा. तुमचा जरी कोणी नसेल, तुमच्या समाजाचा आहे, तुमचा नातेवाईक आहे, त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे की जा ट्रेनिंग घ्या आणि या वापस या. तेवढं तर तुम्ही करू शकता. तर त्यासाठी तुम्ही खंबीर असलं पाहिजे, श्रद्धावान उपासक असले पाहिजे, जागृत उपासक असले पाहिजे. अहो ते काही ते दगडाचे देव जागृत म्हणून प्रसिद्ध होतात. तुम्ही तर माणसंच आहात, तुम्ही जागृत माणसं आहात. तुम्ही अशी जागृत माणसं बनून समाजाची, भिक्खू संघाची सेवा केली पाहिजे आणि तुम्ही समाजाची गुणवत्ता टिकवली पाहिजे. जर ते दगडाचे देव जागृत होतात तर तुम्ही कधी जागृत होणार? बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा कधी पालन करणार? कधी आपण आचरण करणार? आणि कधी धम्माच्या उपयोगी आपण पडणार? कधी जबाबदारी, कधी कर्तव्य तुम्ही स्वीकारणार? तर हे स्वीकारण्यासाठी आपल्याला ह्या सर्व उद्योग, हा जो आत्ता जो उद्योग आहे भिक्षाटनाचा, म्हणजे भिक्खू संघ आणि उपासिका संघ यांचं जे नातं आहे भगवंताच्या काळापासून चालत आले, ते आपल्याला टिकवायचं आहे. ती परंपरा, ती संस्कृती, तो धम्म, ती शिकवण आपल्याला टिकवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. म्हणून भिक्खू संघ सांघिकपणे वेगवेगळ्या विहारामध्ये, वेगवेगळ्या वस्त्यामध्ये जातो, तिथं धम्म शिकवतो, लोकांना श्रद्धावान बनवतो, आणि जी अतूट असं नातं उपासक आणि भिक्खू यांचं जे नातं आहे भगवंताच्या काळापासून चालत आलेलं, आणि त्यांच्यामुळेच आज धम्म टिकून आहे, तर ते नातं आपल्याला पुढे टिकवायचं आहे, चालवायचं आहे, आणि हा सर्व समाज बौद्धमय बनवायचा आहे. तर यासाठी आपण या ठिकाणी आहोत. यासाठी तुम्हाला हे विशेष धम्माच्या संदर्भाने उपदेश किंवा काही मार्गदर्शन म्हणून केलेलं आहे.
आता भंतीजी लोकांनी धम्मदर्शनं देतात, आपणही ऐकली, चांगली गोष्ट आहे. पण हा उद्देशही तेवढा आवश्यक आहे की तुम्ही सजग झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे आणि तुम्ही जागृत होऊन समाजाची सेवा केली पाहिजे. वेळेचं ध्यान ठेवून आम्ही थोडंसं कमीच बोलत आहोत. तुम्हाला भुकाही लागली असतील, भुकेचं काही गोष्ट आम्हाला नाही. तुम्हाला भूक लागली असतील हा तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही. पण तरी सुद्धा सांगतो, आम्ही ते ध्यानात घेतो आणि तुम्हाला जास्त वेळ थांबवणं आणि वेळ वाया घालवणं काही उचित वाटत नाही. पण तरी अशाच पद्धतीनं आपण बुद्ध धम्म संघावरती अटळ अशी श्रद्धा ठेवली पाहिजे, भिक्खू संघाची सेवा केली पाहिजे आणि भिक्खू संघाला जोपासलं पाहिजे, त्यांना जिवंत ठेवलं पाहिजे. भिक्खू संघ फक्त उपासक उपासिकांच्या मदतीवर, तुमच्या श्रद्धेवरती जिवंत आहे आणि टिकून राहील. भिक्खू संघाचे खरे आईवडील, भिक्खू संघाचे खरे आईवडील कोण आहे? त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे आईवडील कोण, कुठून आले, कुठं राहतात, काय करतात, कुठं मरणार आहेत, कोणाला काही माहिती नाही आहे ना, काहीच माहिती नाही. पण त्यांचे खरे आईवडील जे आहेत हे तुम्ही इथं बसलेले आहात. तुम्हाला त्यांच्या भोजनाची काळजी आहे, त्यांच्या चिवराची काळजी आहे, त्यांच्या औषध पाण्याची काळजी आहे, त्यांच्या निवासस्थानाची काळजी आहे तुम्हाला. म्हणजे खऱ्या अर्थानं भिक्खू संघाचे आई वडील हे तुम्ही आहात. जन्मदाते आई वडील आमचे कुठं होते, कुठं कोणी आहेत का नाहीत, कोणाला माहिती. आम्हाला दीक्षा घेतल्यामुळं आम्ही आमचे आई वडील सोडले, आई आणि वडील सोडले, दोघे सोडले. पण धम्मामध्ये आल्यामुळं आम्हाला हजारो हजारो आई वडील मिळाले. आम्हाला कुठंच कमतरता भासत नाही, कोणत्याच गोष्टीची नाही, कोणत्याच गोष्टीची उणीव भासत नाही. आणि आम्ही सर्वस्व जीवन समाजाला त्यागलेलं आहे भिक्खू संघाने. तर त्यामुळे खरंही आईवडील तुम्ही आहात. तर अशाच पद्धतीनं तुम्ही भिक्खू संघाची सेवा केली पाहिजे, मदत केली पाहिजे आणि त्यांना जिवंत ठेवलं पाहिजे. भिक्खू संघ दोन भूमिका निभावतात. एक तर तुमचे पुत्र म्हणून, धम्मपुत्र म्हणून एक भूमिका. दुसरी भूमिका ही आहे की तुमचे गुरु म्हणून. बघा, एवढं मोठं पुण्यकर्म भिक्खू संघाला करायला मिळतं. तुमचे पुत्र पण आहेत आणि तुमचे गुरु पण आहेत. एवढं पुण्य तुमच्या मुलाला मिळतं का? शेवटी किती केलं तर ते तुमचे काय होतील? पुत्रच होतील. गुरु कधीच होऊ शकणार. तुमचा मुलगा, जन्मदाता मुलगा काय होईल शेवटी? फक्त पुत्र होईल. गुरु होऊ शकेल का? बघा, हे भंतेजी जीवनाचा त्याग केला, सुखाचा त्याग केला, आईवडिलाचा त्याग केला, प्रपंचाचा त्याग केला आणि काय झाले? गुरु पण झाले आणि पुत्रही झाले. एवढं मोठं महान पुण्य ध्यानी ठेवून, एवढ्या मोठ्या उदात्त उद्देशाने ते आपलं जीवन जगतात आणि महान पुण्य संपादन करतात आणि सुगतीला प्राप्त होतात. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं सर्वजण जे धम्माचे दायाद आहेत, धम्माचे आईवडील आहेत, धम्माचे हितचिंतक आहेत, धम्माचे खऱ्या अर्थानं रक्षक आहेत, तुम्ही सुद्धा सर्व दुःखापासून, भयापासून, भीतीपासून, अधोगती दुर्गतीपासून मुक्त व्हावं. तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं सुख, शांती, आनंद निर्माण व्हावा आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे काही इच्छा आकांक्षा असतील ह्या माई थोडासा आजारी दिसतोय तुमच्या घरात. काळजी घ्या. ठीक आहे. तर असं, तर तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमच्या इच्छा आकांक्षा असतील, जे काही संकल्प असतील ते बुद्ध धम्म संघ यांच्या अनुकंपेनं परिपूर्ण व्हावे आणि सर्वजण सुगतीला प्राप्त व्हावं, जीवनाचं सर्व दुःख नष्ट व्हावं हीच अपेक्षा करून, मंगल कामना करून हे प्रवचन या ठिकाणी संपवतो. सर्वांचे धन्यवाद. दुःखपत्ताचनी दुःखा, भयपत्ताचनी भया, शोकपत्ताचनी ओम
भवन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता च मे सम्मतं तुल्यसम्पदं सर्वे देवा अनुमोदन्तु सर्वसम्पदानं ददन्तु सत्तायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिर्ता भवन्तु गच्छन्तु सर्वे बुद्धा बलपत्ता पच्चेकानञ्चयं बलम् अरहन्तामञ्च तेजे रकं वन्दामि सपसो आकाशथा च भूमठा देवान् महेद्दिका पुण्यन्तम् अनुमोदित्वा रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशथा देवानागा महेद्दिका पुण्यन्तम् रक्षन्तु बुद्ध आकाशथा च भूमठा देवानागा पुण्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां परन्ति सद्भिर्धियो विवर्जन्तु सपरोगो माते भवन्त्वन्तरायो सुदीर्घायुको भव अभिवादनशीलिसा निशं वद जत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बलं ते।